परीक्षेला निघालेल्या तिघे भावंडांवर रस्त्यातच काळाने घाला घातला। अधिकारी बनायचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या भावंडांच्या देहाचा रस्त्यावरच अक्षरशः चेंदामेंदा झाला। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या भावंडांना पाहून हल्ली मरण किती स्वस्त झालंय याची प्रचिती अनेकांना आली। काळी झेलावून टाकणारी ही घटना छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपासच्या बाळापूर फाट्याजवळ घडली आहे। प्रवीण अंभोरे, लखन अंभोरे आणि त्यांची बहीण प्रतिभा अंभोरे या तिघा भावंडांवर याच ठिकाणी काळ चाल करून आला। मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण, लखन आणि प्रतिभा हे दुचाकीवरून परीक्षेला चालले होते। बाळापूर फाट्याजवळ वाहनांची मोठी वर्दळ असते। याच भागात दोन वाहनांनी ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीवरून जाणाऱ्या भावंडांना अक्षरशः चिरडलं। अपघात झाल्यावर रस्त्यावर कानठळ्या बसवणारा आवाज झाला। आवाजाकडे लोकांच्या नजरा वळल्या तेव्हा अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला, कारण रस्त्यावर एक नव्हे, दोन नव्हे तर 3 भावंड रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते। लोकांनी तिथे भावंडांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं, पण याचा काहीच फायदा झाला नाही। मृत झालेले तिघही बहीण भाऊ परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील रहिवासी होते। हा अपघात एवढा भीषण होता की त्या तिघा बहीण भावांचा जागीच जीव गेला। ते वनविभागाच्या परीक्षेसाठी निघाले होते असं त्यांच्याजवळ वनविभागाच्या परीक्षेचे हॉल तिकीट आढळल्याने समजलं। शिकून सवरून मोठा अधिकारी बनायचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या या भावंडांच्या कहाणीचा रस्ते अपघातातच दुर्दैवी अंत झाला होता। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, छत्रपती संभाजीनगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।